नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज बघा आपण सावजी चिकन करणार आहोत आणि सावजी चिकन करण्यासाठी किती प्रकारचे मसाले लागणार आहेत, कोणकोणते लागणार आहेत ते बघूया आणि मसाला कसा तयार करायचा ते पण आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सावजी चिकन खाण्यासाठी बघा हॉटेलला जायची गरज नाही, आपण आज घरामध्येच बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आणि इथे बघा पॅन घेतलेला आहे आणि पोहे खायचा चमचा आपला असतो त्या चमच्याने 2 चमचे मी इथं धने घेतलेले आहेत अख्खे. पाऊण टीस्पून इथं काळी मिरी घेतलेली आहे बघा. पाव टीस्पून इथं लवंग घेतलेला आहे. पाव टीस्पून आपण शहाजिरे घेतलेले आहेत बघा. 4 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत मोठे. सोबतच घ्यायचा आहे एक मसाला विलायची. 5 हिरवी विलायची घ्यायची आहे. आता घ्यायचा आहे थोडासा जायफळचा तुकडा घ्यायचा. हे बघा इतकासा जायफळचा तुकडा घेतलेला आहे. 1 चक्री फूल घेतलेला आहे. आणि आता आपल्याला तेजपान घ्यायचे आहेत. इथे मी 3 तेजपान घेतलेला आहे आणि पाव टीस्पून बडीशोप घेतलेली आहे. आणि आता बघा सर्व खडा मसाला आपला इथं घेऊन झालेला आहे. तर आता यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून तांदूळ घ्यायचा आहे. सोबतच बघा आपल्याला खसखस घ्यायची आहे. इथे बघा 2 टेबलस्पून मी इथं खसखस घेतलेली आहे. अजून 1 चमचा आपल्याला टाकायचा आहे. आणि आता हे सर्व खडे मसाले आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. इथे बघा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. सुरुवातीला आपल्याला हा खडा मसाला कोरडाच भाजायचा आहे. मसाला थोडासा भाजत आला ना आपल्याला यामध्ये थोडंसं तेल ओतायचं आहे. तर बघा गॅस एकदम मोठा करायचा नाही, बारीक गॅसवरतीच आपल्याला खडा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे. तेल टाकलेलं आहे बघा, अगदी थोडंसंच तेल टाकलेलं आहे. आणि या तेलामध्ये बघा छान असं खमंग वास येईपर्यंत आपण हा मसाला छान असा भाजून घेऊया. इथे बघा मसाला भाजत आलेला आहे आपला. आणि आता मसाला भाजून झाले की बघा 4 ब्याडगी मिरची आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. तर बघा सर्व खडे मसाले आणि मिरची छान अशी आपली भाजून झालेली आहे, बघू शकता. तर आता ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया. सावजी चिकन करण्यासाठी आपल्याला कांदा आणि खोबरं लागणार आहे. इथे बघा मी अर्धी वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे. 4 कांदा घेतलेला आहे आणि गॅसवरती जाळी ठेवलेली आहे बघा. आणि त्याच्यावरती बघा कांदा आणि खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी कांदा आणि खोबरं भाजून घेत आहे. खोबरं आपलं छान असं भाजून होत आलेलं आहे बघा. तर बाजूला काढून घेऊया. आणि कांदा पण अशाच पद्धतीने आपल्याला आलटून पालटून भाजून घ्यायचं आहे. इथे बघा कांदा आणि खोबरं छान असं मी भाजून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी बघा 2 लसणाचे गड्डे मी इथे सोलून घेतलेले आहेत. 2 मोठे आल्याचा तुकडा घेतलेला आहे. भरपूर असे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. आणि कोथिंबीर बघा मी काड्यासहित घेतलेले आहे, पालापाला नाही घेतला. भरपूर काड्या घेतल्याने वाटणाचा छान मस्त वास येतो, त्यासाठी भरपूर काड्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. देठं फक्त बाजूला काढलेले आहेत निवडून. इथे बघा कांदा खोबरं थंड झालेला आहे आणि मी बारीक करून घेतलेलं आहे बघा. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं कांदा आणि खोबरं. आता बघा मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे. आणि या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये बघा सुरुवातीला आपल्याला भाजून घेतलेला खडा मसाला वाटून घ्यायचा आहे. इथे बघा सगळं खडा मसाला आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेला आहे. आणि याच्यामध्ये पाणी वगैरे काही वापरायचं नाही, असाच हा मसाला आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर आज आपण 1 किलोच्या प्रमाणात सावजी चिकन करणार आहोत. त्यासाठी बघा इतके खड्या मसाल्याचा आपण वापर केलेला आहे आणि अगदी योग्य प्रमाण आहे. आता बघा इथं मी मिक्सरला छान असा मसाला फिरवून घेतलेला आहे. आणि या मसाल्याचा कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. आणि या मसाल्याचा सुद्धा वास एकदम भारी येतोय बघा. सगळं घरभर वास पसरलेला आहे या मसाल्याचा. हा मसाला केल्याने दुसरा मसाला कोणताच आपल्याला चिकनमध्ये घालायची गरज नाही. जवळून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने वाटून घेतलेला आहे बघा. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला वाटून घेतले त्याच्यामध्येच बघा आता कांदा आणि खोबरं दोन्ही मिक्स करून एकत्र मी वाटून घेणार आहे.
आता बघा सगळं कांदा आणि खोबरं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. झाकण लावूया आणि मिक्सरला फिरवून घेऊया. जर वाटत नसेल तर थोडंसं पाणी घालू शकता तुम्ही, एक घोटभर, आणि याचं वाटण तयार करू शकता. तर अशा पद्धतीने बघा मी खोबरं आणि कांद्याचं वाटण तयार केलेलं आहे. आता ताटामध्ये काढून घेऊया. बघू शकता, कलर बघू शकता, एकदम काळा छान असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीने कांदा आणि खोबरं भाजून घेतलं की भाजीला छान अशी चव येते. तर सर्व कांदा आणि खोबरं आपण वाटून घेतलेलं आहे बघा. तर आता आपल्याला हिरवं वाटण तयार करायचं आहे. मिक्सरचं भांडं मी धुवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण आपल्याला घालायचे आहे. थोडंसं पाणी टाकून याचं वाटण तयार करून घेऊया. झाकण लावून घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेऊ. तर इथे बघा आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आपलं छान असं हिरवंगार वाटण तयार झालेलं आहे. सर्व खडे मसाले भाजून आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. गॅसवरती कढई ठेवलेला आहे बघा तापायला. आणि सावजी चिकन करायचं म्हणलं की तेलाचा वापर जास्त करायचा. सावजी चिकन करण्यासाठी तेल भरपूर लागतं, त्यासाठी इथं मी भरपूर असं तेल ओतलेलं आहे. आणि यामध्ये सुरुवातीला आपल्याला हिरवं वाटण घालायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिट छान असं मी हिरवं वाटण तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. तर आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि लाल तिखट. तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. मी माझ्या आवडीनुसार तिखट घालत आहे. इथे बघा मी 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे आणि हा मसाला छान असं तेलामध्ये परतून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता लाल तिखट मी घातलेला आहे आणि बॅडगी मिरची आपण थोडीशी खडा मसाला भाजून घेताना आपण त्याच्यामध्ये घातलेली आहे. लाल तिखट हे माझं झणझणीत लाल तिखट आहे, त्यासाठी मी 3 चमचे घातलेला आहे बघा. मसाला छान असं तेलामध्ये मी परतून घेतलेला आहे. आलं, लसूण, कोथिंबीर आणि लाल तिखट 1-2 ते 3 मिनिट झालेले आहेत बघा. आणि आता याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेलं कांदा आणि खोबऱ्याचं वाटण मिक्स करायचं आहे तेलामध्ये. या आता बघा इथे तुम्ही बघू शकता हे वाटण आपण तेलामध्ये फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतल्यामुळे आता इथं जास्त आपल्याला हा मसाला भाजायची गरज नाही. आता या फोडणीमध्ये फक्त आपल्याला कांदा आणि खोबरं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान असं परतून घ्यायचं आहे. इथे बघा मसाल्याला छान असं तेल सुटत आलेलं आहे आणि आता आपल्याला धुवून घेतलेलं चिकन या कढईमध्ये मिक्स करायचं आहे. आणि हातातून फोन पडल्यामुळे बाकीचा चिकन टाकलेला व्हिडिओ तो शूट नाही झाला, स्विच ऑफच झाला मधूनच फोन. तर इथे बघा सगळं चिकन आपण कढईमध्ये घातलेलं आहे आणि सर्व मसाल्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघा. छान असं हे चिकन मसाल्यामध्ये आपण आता मिक्स करून घेऊया. तर इथे बघा सर्व चिकन मसाल्यामध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आता बघा एक 4 ते 5 मिनिट आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. थोडीशी वाफ काढून घेऊया आपण. इथे बघा 4 ते 5 मिनिट होत आलेले आहेत आणि बघा थोडंसं तेल सुटत आलेलं आहे आपलं. तर आता बघा हे चिकनचं झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा आपल्याला आता हे फिरवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला गरम मसाला घालायचा आहे. गरम मसाला घातलेला आहे बघा आणि आता याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया. नॉर्मलच पाणी आहे हे आपलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोथिंबीर वाटून घेतली होती, तेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी ओतलेलं आहे आणि तेच पाणी मी कढईमध्ये ओतलेलं आहे. छान असं फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता पाणी ओतलेलं आहे आणि फिरवून घेतलेलं आहे. आता आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे 20 ते 25 मिनिट. त्यासाठी बघा अजून मी इथे पाणी ओतलेलं आहे. तर बरोबर मी इथे बघा 1 तांब्याभर पाणी ओतलेलं आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे
मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता तुम्हाला ही भाजी पातळ दिसत असेल, पण जसं जसं ही भाजी शिजत येईल तसं ही भाजी घट्ट होत जाते आणि याची छान अशी ग्रेव्ही तयार होते। त्यासाठी बघा याच्यामध्ये मी सुरुवातीला आता सध्याला 1 तांब्या पाणी वापरलेलं आहे आणि आता सगळं मीठ कोथिंबीर आपलं टाकून झालेलं आहे। तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, पण झणझणीत चिकन सावजी असलं की खायला एकदम जबरदस्त लागतं। आता झाकण लावून घेऊया। आता सुरुवातीला आपल्याला एक 10 ते 15 मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे। इथे बघा 15 मिनिट मी मंद आचेवर हे चिकन शिजायला ठेवलं तर 15 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि याला छान अशी उकळी आलेली आहे बघा। थोडंसं फिरवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता जसं जसं याला उकळी येते ना तसं हे भाजी चिकनची दाटसर होत येते। तर आता आपण झाकण काढलेलं आहे, सगळं फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला परत एकदा याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि परत एकदा एक 10 ते 12 मिनिट आपल्याला हे चिकनची भाजी झाकून ठेवायची आहे। 12 मिनिटानंतर बघूया। इथे बघा बरोबर 12 मिनिट झालेले आहेत। सुरुवातीपासून बघा आपल्या इथे बरोबर 30 मिनिट झालेले आहेत। 30 ते 35 मिनिट आपण ही चिकनची भाजी शिजवून घेत आहोत। इथे तुम्ही बघू शकता आपण झाकण काढलेलं आहे आणि या चिकन रस्सा भाजीचा कलर तुम्ही बघू शकता किती छान असा आलेला आहे। एकदम आपली इथे घरामध्ये नागपुरी स्पेशल अशी सावजी चिकन तयार झालेली आहे। आता आपलं चिकन शिजलंय का ते बघूया। सगळं फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जसं जसं हे शिजत येतं तसं आपलं चिकनची भाजी रस्सा छान अशी दाटसर होत आलेली आहे। काठी चमचा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता काठी चमचा खोलवर गेलेला आहे आणि मस्त आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे। तरी पण तुम्हाला चिकन कसं शिजवायचं आहे ते तुम्ही शिजवू शकता। अशा पद्धतीने मी शिजवून घेतलेलं आहे आणि आता बघा सगळं आपलं चिकन शिजलेलं आहे। मस्त सावजी आपली चिकन रस्सा भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करूया आणि खाली काढून घेऊया। तरी ते बघा आपण गॅस बंद केलेला आहे, गॅस खाली उतरवलेला आहे आणि याचं टेक्स्चर बघा, कलर किती भारी आलेला आहे बघू शकता। बाकीचे कोणतेच मसाले आपण घातलेले नाही, जेवढं खडा मसाला आपण घातला होता त्याच्यामध्येच आपण हे भाजी बनवलेली आहे बघा। एकदम सोप्या पद्धतीने आपण घरामध्ये सावजी चिकन तयार केलेलं आहे। भातासोबत, भाकरीसोबत, नानसोबत, चपातीसोबत कशासोबत सुद्धा तुम्ही भाजी खाऊ शकता। जसं जसं थंड होते बघा तसं हे दाटसर होत जातं। त्यासाठी मी थोडंसं हलकंसं ग्रेव्ही ठेवलेली आहे बघा। तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते, एकदम पातळसुद्धा झालेलं नाही। भातासोबत खाण्यासाठी बघा मी अशा पद्धतीने हे सावजी चिकन बनवलेलं आहे। तर आता काढून घेऊया। इथे बघा मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चिकन सर्व काढून घेत आहे बघा आणि तुम्ही बघू शकता याचा टेक्स्चर किती मस्त आलेला आहे। तर इथे बघा भांड्यामध्ये सर्व चिकन आपण काढून घेतलेलं आहे आणि याचा टेक्स्चर बघा, कलर बघा किती मस्त आलेला आहे। मस्तपैकी आपण पाऊण तासामध्ये सावजी चिकन बनवलेलं आहे। माझी तब्येत बरी नसल्यामुळे आवाज असा येत असेल, तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, पण तरी माफी मागते। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा। साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे। धन्यवाद।